SCN परिवारातर्फे सर्वात अगोदर स्वागत करतो। सोबतच नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ते पण सुद्धा आले आहेत, त्यांचे आम्ही स्वागत करून आपल्या या चर्चासत्राला आता सुरुवात करणार आहोत। अचलपूर परतवाडा शहरातला हा पहिला जे थेट प्रेक्षेपणाद्वारे होणारा हा पहिला SCNचा शो आहे, ज्यामध्ये शहराचं जे विजन आहे, शहराचा जो उद्याचा विकास होणार आहे, उद्या मोठ्या प्रमाणात वाढती लोकसंख्या पाहता जिल्ह्याचं स्थान होणारा अचलपूर जिल्हा कसा असेल, या अचलपूर जिल्ह्याची नगरपालिका, तशी जिल्ह्यात अवर्ग असलेली ही नगरपालिका, त्याचं विजन काय, या सर्वांवरच आपण सर्वांसोबत आम्ही चर्चा करणार आहोत। प्रत्येकाचे जे वेगवेगळे विषयाचे जे प्रश्न आहेत त्यावर उमेदवारांचे काय मत आहे, तुमच्याकडे त्या प्रश्नाचं काय उत्तर आहे, उद्याचा अचलपूर शहर परतवाडा शहर कसं असायला पाहिजे, यावर सर्व चर्चासत्र आम्ही आयोजित केला आहे। परतवाडा अचलपूर शहरातला हा पहिला एकमेव शो आहे जो थेट प्रेक्षेपणाद्वारे चर्चासत्रातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आहोत। लवकरच या कार्यक्रमाला आपण आता सुरुवात करत आहोत। विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी आली आहे। SCNच्या या कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करूया। सर्वात अगोदर मी आमच्या SCN केबल नेटवर्कचे जे संचालक आहे विलासभाऊ खडके आणि संचालिका विशाखाताई खडके यांना विनंती करतो की आलेल्या उमेदवारांचं त्यांनी स्वागत करून कृपया मंचावर त्यांना स्थानापन्न करावं। सर्वप्रथम विलासभाऊ खडके आणि विशाखाताई खडके यांना विनंती करतो की माजी नगराध्यक्षा सोनालीताई पाटील सुद्धा इथे आल्या आहेत, त्यांनी कृपया मंचावर येण्याचं, सोनालीताई पाटील कृपया मंचावर यावं। आपण ज्या अचलपूर परतवाडा या जुड्या शहराच्या माजी नगराध्यक्ष आहेत, विशाखाताई खडके आणि विलासभाऊ खडके यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं आणि मंचावर त्यांना स्थानापन्न करावं। अचलपूर नगरपालिका रणधुमाडी 2016 यामध्ये माजी नगराध्यक्ष सोनालीताई प्रवीण पाटील आल्या आहेत। सोबतच अचलपूर नगरपालिकेच्या या 2016च्या रणधुमाडीत उमेदवार असलेल्या अपेक्ष उमेदवार डॉक्टर स्वातीताई राजेश उभाळ यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं। विशाखाताई खडके त्यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो। शिवसेनेच्या उमेदवार सौ फिसकेताई यांनाही विनंती करतो। सोबतच सौ जौंजारताई आल्या आहेत, त्यांनाही विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं। हॅलो हॅलो अचलपूर नगरपालिका रणधुमाडी 2016 आमच्या SCNचे संचालक श्री विलासभाऊ खडके यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या कार्यक्रमाची भूमिका विशद करावी। नमस्कार सर्व येणाऱ्या पाहुण्यांच्या सर्व मेंबर्स आणि उपस्थित नगरसेवका पदाकरता उपस्थित असलेले सर्व मंडळी आणि इतर डॉक्टर्स मंडळी, वकील साहेब यांचे सर्वांचे मी स्वागत करतो, त्यांचे मनापासून स्वागत करतो। आणि हे प्रोग्राम जो आहे आपण अशासाठी आयोजित केलेला आहे की आपल्या गावाचा विकास हा अचलपूर परतवाडा नगरपालिका या क्षेत्रातील जो आपला अचलपूर परतवाडा आणि दोन्ही जुळ्या नगरीचा विकास कोण्या पद्धतीने कसा होईल आणि विकास जास्तीत जास्त आपल्याला आपले मेंबर्स निवडून आल्यानंतर त्यांच्यापासून करून घ्यावा आणि जे नगराध्यक्ष पदासाठी जे आडूड होतील, निवडून येतील, त्यांच्याकडून तरी आपल्या कायापालट कशी होईल 5 वर्षापर्यंत ही चांगल्या पद्धतीनं विकास करून घेण्याची जबाबदारी आपली नगरसेवकाकडून राहील। नगरसेवकांनी नगराध्यक्षकडून करून घ्यावा व
जास्ती आणि कोणता विकास कशा पद्धतीने होईल याची भूमिका आपण आज इथे चर्चा करू त्याच्यावर, त्या भूमिकेवर. याचीच भूमिका सर्व पाहणारे श्रोते यांच्या काय काय कल्पना आहे ते आपण यांच्याकडून त्याचे निष्कर्ष काढू आणि त्यांना सर्वांना या चर्चेचा आनंद घ्यायसाठी मी सर्वांना इथे बोलावलेलं आहे. त्यांचे मी सर्वांचे आभारी आहे. अचलपूर नगरपालिका रणधुमाडी 2016 या सत्रात जे माजी नगराध्यक्ष होते त्यांच्यासोबत शहराचा जो विकास झाला, अचलपूर परतवाडा या जुळ्या शहराचा विकास झाला, त्यावरच आपलं चर्चा. आणि जे उमेदवार आहेत त्यांच्या ज्या कल्पना आहे, कुठले विजन घेऊन ते अचलपूर परतवाडा शहराचा नगराध्यक्ष होण्यासाठी त्यांची उमेदवारी आहे, यावरच आपण मान्यवरांसोबतही चर्चा करणार आहोत. जे उमेदवार आहे, सर्वात अगोदर आपण माजी नगराध्यक्ष सोनालीताई पाटील त्या अनुभवाची बोल, त्यांच्या कार्यकाळात झालेला विकास, त्यावर काय दृष्टिकोन टाकतील त्यांना विनंती करतो की त्यांनी या अचलपूर परतवाडा शहरातल्या पहिल्या एकमेव असलेल्या थेट प्रक्षेपण जे अचलपूर परतवाडा शहरात सुरू आहे त्या शो मध्ये सर्वात अगोदर सांगावं की त्यांच्या कार्यकाळात झालेला विकास, आणि नंतर आपण इतर उमेदवारांसोबत चर्चा करणार आहोत की त्यांचं विजन काय आहे. कारण उद्याचा जिल्हा होऊ घातलेला अचलपूर परतवाडा शहरात विकास कशा पद्धतीने व्हावा, वार्डाचा विकास, परतवाडा शहराचा विकास, अचलपूर शहराचा विकास, सर्वांगीण विकास कसा होईल, त्या विकासाचे मुद्दे कुठले, विकास म्हणजे काय, या संपूर्ण परिभाषाची पोलखोल आपण करणार आहोत. सर्वात अगोदर मी सोनालीताई पाटील यांना विनंती करतो की त्यांच्या कार्यकाळात झालेला विकास आणि त्यांची राहिलेले जे स्वप्न आहे, कारण नगराध्यक्षाचा कार्यकाळ कमी प्रमाणात होता, काही 1 वर्ष होता, नंतर 2.5 वर्षाचा झाला, पुन्हा 1 वर्षाचा झाला, त्यामुळे अनेक नगराध्यक्षांच्या कार्यकाळात आपले जे विकासाचे स्वप्न होते ते अधुरी राहिले. सोनालीताई पाटील काय सांगतात आपण चर्चा करूया. अगोदर सोनालीताई पाटील यांच्या कार्यकाळातील त्यांच्या विकासाबद्दल बोलूया. मी सर्वप्रथम महिलांना जो आज 5 वर्षासाठी जो कार्यकाळ मिळालेला आहे नगराध्यक्ष पदासाठी, हा खरोखरच महिलांना त्यांच्या कार्यकाळात दाखवून द्यायचा आहे का विकास म्हणजे काय असतं, यासाठी जो मिळाला त्याबद्दल आज ज्या उभ्या असलेल्या नगराध्यक्षासाठी इथं बसलेले आहे त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देते. आणि माझा कार्यकाळ हा फक्त 1 ते 1.25 वर्षाचाच होता आणि माझ्या कार्यकाळात मी सर्वप्रथम आपल्या अचलपूरमध्ये फायर ब्रिगेड ही नव्हतं, फायर ब्रिगेड स्टेशन आणि फायर ब्रिगेडची गाडी ही माझ्याच कार्यकाळात आलेली होती. आणि त्यानंतर दुल्ले रहमान पुलाचं बांधकाम रोड हेही माझ्या कार्यकाळात झालं. आणि घरकुल योजना, जी योजनेचा पैसा पूर्णतः वापस गेलेला होता, तो पैसा माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून तो पैसा मी परत आणला. आणि घरकुल योजना मी पदावरून उतरल्यानंतर ती योजना झाली. तर त्यानंतर ती योजना कशी योजना आली ते तुम्हाला माहीतच आहे. आणि त्याचप्रमाणे महिलांना सक्षम करणं गरजेचं आहे. महिला बचत गटांचे मेळावे आणि महिला बचत गटांसाठी कर्ज वाटप ही माझ्याच कार्यकाळात झाली, जास्त प्रमाणात करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी जर म्हणायचं झालं तर आपल्या शहराचे विद्यार्थी फार गुणवान आहेत, त्यांचा सत्कार जर आपणच केला नाही तर आपल्या नगर परिषदच्या माध्यमातून मी त्यांचा गुणवत्ता सत्कार ही संकल्पना माझ्याच याच्यातून आली आणि माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या जन्मदिवसानिमित्त ती आम्ही राबवत होतो आणि अजूनही ती चालूच आहे. आणि त्याचप्रमाणे महिला सक्षम होणं गरजेचं आहे. रोजगाराचा जो प्रश्न आहे तो महिला बालकल्याण माध्यमातून मुलांना प्रशिक्षण देणं, मुलींना संगणकाचे आणि बरेच काही असे आहे, ब्युटी पार्लर झाले, शिवणकाम झाले, या प्रकारचे आम्ही प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षमीकरण केलं. आणि विकास व्हायला पाहिजे आणि आपल्या ह्या महिला विकास नक्कीच करतील असं मला वाटतं. धन्यवाद ताई. काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून श्रीकांत झोडपे आले आहेत, कारण साजिद फुलारी जे होते त्यांच्या काकांना अटॅक आल्यामुळे ते दवाखान्यात गेले आणि आमची इथे येऊन गेलेत, त्यामुळे श्रीकांत झोडपे काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून आले आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. श्रीकांत झोडपे यांचं स्वागत एसएनचे संचालक माननीय विलासभाऊ खडके करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जे मान्यवर आले आहेत कृपया पुढे यावं अशी मी त्यांना विनंती करतो.
अचलपूर परतवाडा या जुळ्या शहराच्या माजी नगराध्यक्षा सोनालीताई प्रवीण पाटील यांनी आपल्या कार्यकाळात झालेल्या विविध विकासात्मक कामाबद्दल आराखडा मांडला आहे. सोबतच मी आता ज्या उमेदवार आहेत जे 27 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या या निवडणुकीत उमेदवार आहेत, डॉक्टर स्वातीताई राजेश उबाड यांना विनंती करतो की त्यांची उमेदवारी आणि त्यांचं परतवाडा अचलपूर या शहराबद्दलचं विजन काय ते त्यांनी आपल्या शब्दात मांडावं. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, SCN चॅनलचे व्यवस्थापक ज्यांनीही आम्हा सर्व उमेदवारांना जनतेपर्यंत पोहोचवण्याची संधी दिली, तसेच उपस्थित सर्व या जुळ्या शहराचे नागरिक यांना मी सर्वप्रथम नमस्कार करते. आणि या येणाऱ्या 27 तारखेला होणाऱ्या आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी माझा उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केलेला आहे. मला इथे असं सांगू इच्छिते की गेल्या 15 वर्षापासून आम्ही या शहरामध्ये दोघेही जण वैद्यकीय क्षेत्रात काम करत आहे आणि सामाजिक क्षेत्रातही आम्ही दोघे इथे काम करत आहे. ते भ्रष्टाचार विरोधी अण्णा हजारे आंदोलन असो किंवा जळालेल्या झोपडपट्टीवासियांना आर्थिक मदत असो किंवा आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत असो किंवा जे गोरगरीब विद्यार्थी आहे त्यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रात असलेली आर्थिक मदत असो, अशा विविध सामाजिक क्षेत्रात आमचे कार्य गेल्या 15 वर्षापासून सुरू आहे. आरोग्य सुविधेमार्फतही आम्ही बराच समाजसेवा करत आहे. पण ही समाजसेवा करीत असताना कुठेतरी आम्हाला असं वाटलं की या शहरात माझं बालपण या शहरात गेलेलं आहे, संपूर्ण शिक्षण माझं या शहरात गेलं आहे, तर आपण या शहराचे एक नागरिक आहे, तर या शहराचा एक समाजाचा घटक म्हणून कुठेतरी मी माझी समस्या शहरासाठी पण कुठेतरी मी करायला पाहिजे, या शहरासाठी माझी एक जबाबदारी आहे ती मी करायला पाहिजे असं कुठेतरी मनात आलं. पण हे करताना आणि तसा प्रयत्नही आम्ही करत गेलो. प्रत्येक वेळी सत्तेत येऊन शक्य नव्हतं, पण गेल्या 15 वर्षात आम्ही सत्तेत नसतानाही शहरासाठी काय करता येईल याचा प्रयत्न केला. त्याचंच उदाहरण हे की एक बिच्छन नदी प्रकल्पासाठी आम्ही आर्थिक मदत आणण्याचा प्रयत्न केला आपल्या शहरासाठी. बिच्छन प्रोजेक्ट म्हणजे असा प्रोजेक्ट आहे की ज्यामध्ये आपण जे मेन रोडवरील अतिक्रमण आहे परतवाड्यातलं ते हटवून बिच्छन नदीवर पांढरा पूल ते कोर्ट म्हणता येईल तिथपर्यंत एक पूल येणार आहे आणि त्याच्यावर हे अतिक्रमणात असलेले ठेले आहे किंवा छोटे छोटे दुकान आहे ते त्याच्यावर शिफ्ट करणार आहे, ज्यामुळे जी वाहतुकीची कोंडी होते आणि अपघातांचे प्रमाण वाढलेले आहे ते कमी होईल. तसेच बिच्छन नदीचे सौंदर्यीकरण होईल, लोकांना हक्काची त्या अतिक्रमणग्रस्त दुकानदारांना त्यांची हक्काची जागा मिळेल आणि वाहतुकीची कोंडीही टाळता येईल. तर या प्रोजेक्टसाठी आम्ही प्रयत्न केले. पण हे करीत असताना कुठेतरी असं जाणवलं की प्रत्येक योजना जर शासनाची जनतेपर्यंत पोहोचवायची आहे किंवा अंमलात आणायची आहे तर त्यासाठी नगरपालिकेचा आर्थिक सहभाग असणे आवश्यक आहे. पण गेल्या 10 वर्षाचा अनुभव जर आपण पाहिला तर आपल्या नगरपालिकेची तिजोरी खाली पडलेली आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असं चक्र सतत चालू आहे. त्यामुळे जरी सरकारकडून योजना येत आहेत तरी ते आपल्याला जनतेपर्यंत पोहोचवता येत नाही आहे. बिच्छन नदीचंच आपण एक उदाहरण घेतलं तर 180 कोटीचा प्रोजेक्ट आहे. त्यामध्ये 20% नगरपालिकेचे जर आर्थिक नियोजन असते, 30% महाराष्ट्र शासनाने दिले असते आणि असं आर्थिक नियोजन झालं असतं तर आपल्याला 50% आर्थिक मदत ही केंद्र सरकारकडून झाली असती आणि तो 180 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट आपल्याला या शहराला मिळाला असता. पण म्हणजे याचा अर्थ असा निघतो की कुठेतरी आर्थिक नियोजनात आपलं नगरपालिका कमी पडते. त्याच्या तिजोरीत पैसा नसल्यामुळे बऱ्याचशा योजना आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. तर आमचा उद्देश हाच आहे की कमिशन आणि करप्शन मुक्त, भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाद्वारे या शहराला स्वच्छ सुंदर आणि स्वच्छ सुंदर बनवायचे आहे आणि शहराचा विकास करायचा आहे, जेणेकरून जे आपण म्हणतोय की परतवाडा अचलपूर जिल्हा झाला पाहिजे. जिल्हा कधी होईल? शहराचा विकास होईल.
तर मला तो जिल्हा अमरावती अचलपूरला आपला जिल्हा बनवायचा आणि त्यासाठी शहराच्या विकासासाठी जे काही करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी मी भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाद्वारेच ते घडू शकते असा माझा विश्वास आहे आणि त्याद्वारेच मी हे प्रयत्न करणार आहे. धन्यवाद ताई. आपण आपलं जे विजन आहे अचलपूर परतवाडा या जुड्या शहराबद्दल ते मांडलं. मी काँग्रेसचे प्रतिनिधी जे आले आहेत श्रीकांत भाऊ झोडपे त्यांना विनंती करतो की त्यांनी या अचलपूर परतवाडा शहरात काँग्रेसची भूमिका काय, कारण ते काँग्रेसचे उमेदवार आहे त्यामुळे पक्षाची आणि त्या उमेदवाराची भूमिका काय आहे, अचलपूर परतवाडा शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कुठले ठोस पावलं त्यांनी उचलणार आहेत, जर निवडून आले तर काय सांगाल. त्यावर श्रीकांत झोडपे प्रतिनिधी म्हणून बोलत आहे, कारण उमेदवार येऊन गेले आहेत, ते त्यांनी त्यांची जे अडचण आहे ते सांगितली आहे. श्रीकांत भाऊ झोडपे यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे. सर्व उपस्थित मान्यवरांना माझा नमस्कार. उमेदवार इथं आले होते, त्यांच्या काकांना अटॅक आल्यामुळं ते इथून भेट देऊन गेलेले आहेत. काँग्रेसचे उमेदवार सर्वात अंजुम साजिद फुलारी या काँग्रेसच्या उमेदवार आहेत. शहराचा सर्वांगीण विकास करण्याकरिता त्या उभ्या आहेत. स्वच्छ सुंदर शहर, सर्वांना घरकुल योजना, रोड, नाल्या, पिण्याचे स्वच्छ पाणी हे देण्याकरिता त्यांची उमेदवारी आहे. याच्या अगोदरही मागील 2.5 वर्ष काँग्रेसचे नगराध्यक्ष होते. मी या शहराचा काँग्रेसचा अध्यक्ष या नात्यानं त्यांना त्यावेळेस नगराध्यक्षासाठी इथं प्रमोट करून त्यांच्या हाताने कमीत म्हणजे 125 करोडचा विकास इथं 125 करोडचे विकास कामे त्यांच्या कारकिर्दीत करण्यात आली. तरी बरीचशी कामे इथं अजूनही प्रलंबित आहेत. तरी यावेळेस जर काँग्रेसच्या उमेदवाराला जर संधी मिळाली तर निश्चितच ह्या सर्व गोष्टी पूर्ण होतील. तरी मी सर्वांना आवाहन करतो की काँग्रेसला मतदान करा. विकासात्मक जो दृष्टिकोन होता प्रतिनिधी म्हणून श्रीकांत झोडपे यांनी मांडला. यानंतर शिवसेनेच्या उमेदवार आहे सुनीताताई नरेंद्र फिसके यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या उमेदवारीबद्दल या अचलपूर परतवाडा जुड्या शहराच्या विकासाबद्दल आपलं मत मांडावं. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित माझे बंधू आणि भगिनी, या सर्वांना माझा जय महाराष्ट्र. मी सत्तेत आल्यानंतर काय करणार या विषयावर बोलताना सगळ्यात पहिल्यांदा मला हे सांगायचं आहे की अचलपूर आणि परतवाडा या शहरांना हिंदी भाषिक नागरिक जुळा शहर म्हणतात, तर मराठी भाषिक नागरिक अचलपूर आणि परतवाडा ही 2 वेगवेगळी शहरं आहेत असं म्हणतात. तर मी या 2 शहरांचा असा विकास घडवून आणेन की ती 2 वेगवेगळी राहणारच नाही. शहराच्या या 2 शहरांचा एकत्रीकरणाचा प्रयत्न मी करेल, त्या दृष्टीने विकास करेल. या ठिकाणी सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे स्वच्छता. स्वच्छतेच्या दृष्टीनं माझा जास्तीत जास्त प्रयत्न असेल. रस्त्यांवर सर्व माझ्या भगिनींना प्रश्न पडतो की घरातला कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी. तर ज्यावेळेस मी सत्तेत आल्यावर नगरसेवक जेव्हा माझ्यासोबत येतील त्या सर्व नगरसेवकांकडून त्यांच्या स्वतःच्या प्रभागाची माहिती मी मिळवीन. वेळोवेळी त्यांच्याशी योग्य प्रकारे संपर्क ठेवून कोणत्या प्रभागात कोणती समस्या निर्माण झाली आहे, नागरिकांना कशाचा त्रास होत आहे हे मी जाणून घेईन आणि त्या ठिकाणी ती समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पथदिव्यांचा. बऱ्याच ठिकाणी पथदिवे
बंद असतात किंवा तिथं ती व्यवस्थेचा पुरवठाच झालेला नाही. नगरसेवक जेव्हा प्रत्येक नगरसेवकाकडून मी ही समस्या सुद्धा जाणून घेईल आणि त्या प्रभागात त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट अगदी व्यवस्थित सुरू राहतील, नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही, पावसाळ्यात ते अगदी व्यवस्थित येणं जाणं करू शकतील, यासाठी माझा प्रयत्न असेल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न माझ्या गरीब जनतेला भेडसावतोय तो म्हणजे मुलांच्या शिक्षणाचा. जिकडे तिकडे गल्लोगल्ली वाढत चाललेले कॉन्व्हेंट स्कूल म्हणजे माझ्या गरीब जनतेला आर्थिक दृष्टीने भेडसावणारा प्रश्न आहे. त्यासाठी मी नगरपालिकेच्या ज्या शाळा दिवसेंदिवस ओस पडत चालल्या आहेत त्या शाळांमध्येच विकासाचा प्रयत्न करीन. त्या ठिकाणी जसं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मुलांना शिक्षण मिळतं त्या प्रकारचंच शिक्षण नगरपालिकेच्या शाळांमध्ये सुद्धा मुलांना मिळेल. त्यांना कमीपणा वाटणार नाही. माझ्या बाजूला राहणाऱ्या काकांची मुलगी कॉन्व्हेंटला जाते आणि मला मात्र माझी आई या शाळेत पाठवते आणि मला तिच्यासारखं इंग्लिश बोलताच येत नाही असं तिला वाटणारच नाही. यासाठी माझा प्रयत्न असेल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कॉन्व्हेंट स्कूलच्या वाढता आर्थिक प्रश्न. गरीब जनता सर्वच जण काही नोकरीवर नाहीत, सर्वांच्याच घरी काही मोठमोठे बिझनेस नाहीत. या ठिकाणी बरेचसे नागरिक ऑटो चालवतात, छोटे मोठे दुकान त्यांची आहेत, मग त्यांना पण मुलं आहेत, त्यांना पण शिक्षणाचा अधिकार आहे. तर त्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था योग्य प्रकारे होईल आणि ती मुलं सुद्धा चमकतील. त्यांच्यात सुद्धा बुद्धिमत्ता आहे पण त्यांना चान्स मिळत नाही, तर तशी संधी प्रत्येकाला उपलब्ध व्हावी यासाठी माझा प्रयत्न असेल. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या जुळ्या नगरीत कोणतंही मुलांसाठी उद्यान नाही, बगीचा नाही. माझ्या माता भगिनींना लहान मुलांना कुठं फिरायला न्यावं हा खूप मोठा प्रश्न पडतो. रस्त्यांवर फिरायला जावं तर जिकडे तिकडे तुम्हाला माहिती आहे कोणत्या प्राण्यांचा हैदोस या दोन्ही शहरात माजलेला आहे. तर तो कमी करण्याचा मी प्रयत्न करीन आणि मुलांसाठी उद्यानाची व्यवस्था करीन. मुलांना खेळण्या बागडण्यासाठी त्या ठिकाणी सर्व सोयी उपलब्ध करीन. सगळ्यात विशेष महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी स्पोर्ट खेळासाठी कुठलाही ठोस प्रयत्न आजपर्यंत झालेला नाही. मुलांना क्रिकेटची वेगवेगळ्या खेळांची खूप आवड आहे पण प्रश्न आहे तो आर्थिक दृष्टीचा. सर्वच मुलं 5-5 हजार रुपये भरून 10-10 हजार रुपये भरून प्रशिक्षण घेऊ शकत नाही. इच्छा त्यांना खूप असते पण आर्थिक समस्येमुळे तिथपर्यंत ते पोहोचू शकत नाहीत आणि खेळात पारंगत असून सुद्धा ते मागे पडतात. तर या मुलांसाठी स्पोर्ट्सच्या दृष्टीनं मी त्यांच्यासाठी स्पोर्ट्सच्या सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन. तसेच बरेचसे असे प्रश्न आहेत की जे मला माझ्या नगरसेवकांकडून माहीत होतील. त्या सर्व प्रश्नांच्या त्यांच्या या ठिकाणी जे आधी नगरसेवक होऊन गेले माझे नगरसेवक जे आहेत त्यांच्याशी मी चर्चा करीन. त्यांची मतं मी जाणून घेईल की कोणता प्रश्न कशा प्रकारे सोडवता येईल आणि त्यांच्या मतांना प्राधान्य देऊन आणि माझ्या सत्तेत असलेल्या नगरसेवकांचा सुद्धा विचार घेऊन सर्वतोपरी प्रयत्न करीन. सर्वांच्या एकजुटीनं, सगळ्यांच्या विचारानं, सगळ्यांच्या सहमतीनं मी सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद. शिवसेनेच्या ज्या उमेदवार होत्या सुनीताताई नरेंद्र फिसके यांनी अचलपूर परतवाडा या जुड्या शहराबद्दल आपलं मत मांडलं. तत्पूर्वी मी आमचे एससीएनचे संचालक माननीय विलासभाऊ खडके आणि माननीय संजयजी जयस्वाल यांना विनंती करतो की त्यांनी नगराध्यक्ष रंगलालजी नंदवंशी आणि या जुड्या शहराचे माजी नगराध्यक्ष रफिक सेठ यांचं स्वागत करावं. तसंच विशाखाताई खडके यांना विनंती करतो की त्यांनी ज्या उमेदवार असलेल्या
रंगलाल काका नंदवंशी यांचं स्वागत विलासभाऊ खडके करतील, तर माननीय रफिक सेठ यांचं स्वागत संजय भाऊ जयस्वाल करतील. तसेच दीपाताई संतोष नंदवंशी आणि निलिमाताई ढेपे यांचं स्वागत विशाखाताई खडके करतील असं मी त्यांना विनंती करतो. अचलपूर परतवाडा निवडणूक अचलपूर परतवाडा नगर परिषद रणधुमाळी 2016 एससीनवर थेट प्रक्षेपण पहिल्यांदा आपण पाहतो. अचलपूर परतवाडा या जुळ्या शहरातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत या शहराचा विकास कसा होईल यावरच आपण मान्यवर नगराध्यक्ष जे आहेत त्यांच्याशी चर्चा करीत आहोत. मी विनंती करतो भारतीय जनता पार्टीच्या ज्या उमेदवार आहे निलिमाताई रुपेश ढेपे यांनी की त्यांनी आपलं जे अचलपूर परतवाडा या शहराचं जे व्हिजन आहे, विकासाचा जो दृष्टिकोन आहे, त्यांचं मत काय, जर त्या निवडून आल्या तर या शहराचा विकासाचा दृष्टिकोन कसा असेल यावर आपलं मत मांडावं. प्रथम मी माझे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार मुजरा करते. तसेच पूर्ण जनता मातृतुल्य आणि पितृतुल्य तसेच सगळं बंधुवर्गगण तसेच माझ्या सर्व मैत्रिणी यांना माझा मनपूर्वक नमस्कार. मला जी ही संधी मिळाली, भारतीय जनता पक्षाने जी संधी दिली मला ही जनसेवक म्हणून, ही मी चांगल्या रीतीने आणि चांगल्या पद्धतीने पार पाडेन. आणि माझे म्हणणे विशेष असे आहे की मी परतवाडा अचलपूर जवळपास माझं अगदी डोर टू डोर अगदी घरी जाऊन दारी त्यांच्या भेटी घेतल्या आहेत. तर अगदी काही अशा अपेक्षा नाही आहेत जनतेच्या, अगदी छोट्या क्षुल्लक अपेक्षा आहेत त्यांच्या. कचरा आहे, स्वच्छता आहे, बस हे अशा काही हे आहेत. नाल्यांचे गच्च अगदी तुडुंब नालीतलं पाणी त्यांच्या घरापर्यंत पायरीपर्यंत पोहोचत आहे. साधी मी काल सरमसपुऱ्यामध्ये गेली, त्या बाईने म्हटलं माझी काही अपेक्षा नाही आहे ताई, म्हणे एक महिला म्हणून आम्ही तुम्हाला निवडून देऊ, नक्कीच निवडून देऊ. म्हटलं बिलकुल, म्हटलं विजय तर आहेच, म्हटलं पण म्हटलं तुमच्या अपेक्षा काय आहेत, तर म्हणजे तुम्ही समजू शकता काय अपेक्षा आहे, पहा म्हणे रस्ता कसा, नाली कशी. म्हटलं हो बरोबर आहे म्हटलं ताई, म्हटलं पण मी त्यांना तेव्हा तिथे सांगितलं की ताई मी नक्कीच तुमच्या अपेक्षा ह्या पूर्ण करेल. तर त्या म्हटल्या मला की ताई महिला म्हणून म्हणे पुरुष वर्ग बाहेर जाऊ शकतो, पण महिला कुठे जाणार आहे म्हणे, आम्ही चार भिंतीत किंवा आपल्या मोहल्ल्यात गल्लीत तेवढंच आम्ही फिरू शकतो. म्हटलं हो बरोबर आहे म्हटलं तुमचं. तर म्हटलं काय, म्हटलं पण मग तुम्ही विचार करा म्हणे. म्हटलं नक्कीच मी विचार केला. मी काय करणार म्हणे. म्हटलं मी जे बचत गट आहेत त्यामार्फत म्हटलं मी एक आपल्या बचत गटाला किंवा आपला जो मोहल्ला आहे, गल्ली आहे, बचत गट एका वार्डामध्ये जवळपास 20 किंवा 10 तर बचत गट आहेच प्रभागामध्ये. तर असे आपण निदान 2 बचत गट नेमून तिथे आपलं कार्यालय महिलांसाठी म्हटलं मी उघडेल. आणि ज्या तुमच्या अपेक्षा आहेत किंवा तुमचा जो तुमच्या ज्या हे आहेत बाजूला ज्या अडचणी तुम्हाला निर्माण होतात त्या तुम्ही त्या कार्यालयात नोंदवा. आणि त्याची नोंद आपण आठवड्याभरात बिलकुल मी त्याची माझ्या परीने मी पूर्ण प्रयत्न करेन की ज्या तुमच्या अपेक्षा आहेत त्याला काही अडचण निर्माण झाली त्या आठवड्याभरात मी बिलकुल सोडवेल. मी त्यांना हा शब्द दिला. तर असे जनतेचे तर छोटे छोटे जे छोट्या क्षुल्लक याने वंचित आहे शहर, तर बाकी विकास तर हा दूरच आहे. तर मला तरी असं वाटतं की आधी ह्या ज्या छोट्या याच्यातून हे आहेत आपल्या जनतेच्या अपेक्षा ह्या पूर्ण कराव्यात, बाकी विकासाचे कामे तर नंतरच आले. तर मला तरी असं वाटते की जर मी नगराध्यक्षपदी विराजमान झाले तर मी आधी पहिले पूर्ण अचलपूर परतवाडा शहराचा विकास सगळ्यात पहिले स्वच्छता अभियान राखून स्वच्छता करेल. आणि तसेच विशेष महिलांसाठी ज्या महिला आहेत की त्यांना रोजगार नाही आहेत, काही घरं अशा आहेत बचत गटावर बायका की त्या आपल्या बिचारा नवरा पितो आहे दारू म्हणून त्या काही घर चालवतात. मी पण एका बचत गटामध्ये आहे. तर माझ्या बचत गटामध्ये सुद्धा अशा महिला आहेत की त्यांचे नवरे काही त्यांचे सलून आहेत, तर त्या आपल्या 5,000 रुपये उचलतात. चला बाई मला गॅसचा ओटा तयार करायचा आहे, त्याच्यामधून बायको सुद्धा नवऱ्याला मदत हातभार करते. तर अशा जर बाईला आपण जर मदत केली तर काय हरकत आहे. तर म्हणून मला असं वाटते की जर मी विराजमान झाले तर नक्कीच मी बचत गटांना ज्या आहेत बायका त्यांना बिलकुल कमी व्याज दरावर त्यांना कर्ज पुरवठा पुरवून त्यांना नक्कीच मदत करेन, रोजगारीचा प्रयत्न करेन. तसेच बेटी बचाव बेटी पढाव हे अभियान सुद्धा मी करेल. आणि सोबतच ज्या तरुण मुली आहेत, तरुण मुलींना काही रोजगार नाही आहे, त्यामुळे तरुण मुली हुशार आहेत, मुलींना पण संधी मिळत नाही आहे नोकरीची. आणि नोकऱ्या तर माहीतच आहे आता नोकऱ्या पण लवकर मिळत नाही. त्या अनुषंगाने मी नगरपालिकेमध्ये एक महिला विभाग वेगळा आरक्षित करून त्या मुलींना नवीन नवीन उपक्रम राबवून